स्टार्ट. मी संजय रामभाऊजी पूर्णेकर मांडळ या ठिकाणचा रहिवासी आहे. तालुका कुई, जिल्हा नागपूर. माझ्या संदर्भात या मांडळच्या ग्रामपंचायतीमध्ये असं घडलं की 2014 माझे वडील मरण पावले आणि माझ्या वडिलाची घर मालमत्ता क्रमांक 157 ही त्यांच्या नावे होती. 2018पर्यंत त्यांच्याच नावे पावती येत होती, मागणी बिल, टॅक्स बिल. परंतु ग्रामपंचायतनी भोंगळ कारभार करून 2017मध्ये एकट्या आईच्या नावाने खोट्या कागदाच्या अंतर्गत फेरफार घेतला. त्यामध्ये अर्ज नसताना अर्जाची बनव आवक जावक बुकामध्ये केली. 157 नंबरचे 2 अर्ज, एक किशोर लिनाव नावाचा अर्ज असताना 157 अर्ज या पण अर्जाला दिला, त्याला बटे दिला. पुन्हा अर्जाला बटे देण्याचा कोणता GR आहे याच्यात ग्रामपंचायतनी उत्तर कुठलाही GR नाही म्हणून दिला. म्हणजे अर्जाची खोटी बनव करून आणि खोटा मृत्यू प्रमाणपत्र जोडून मृत्यू प्रमाणपत्राच्या अंतर्गत पत्नीचे नाव दर्ज करण्यात येत आहे असे जाहीर केले. त्यावेळेस मी म्हणालो की एकट्या आईचं नाव कसं का दर्ज केलं की मांडळमध्ये जो बी कोणी मरते तर त्याचे वारस पत्नी, मुलं, मुली चढते. मग माझ्या वडिलाच्या संदर्भात या ग्रामपंचायतीमध्ये वेगळा नियम आहे का? तर त्यावर ग्रामपंचायतने उत्तर दिले होते की नमुना 8वर नाव दर्ज होणे म्हणजे मालकी हक्क प्राप्त होत नाही, कर वसुलीच्या माध्यमातून नाव दर्ज केले जाते बा, अशी भूलथाप आम्हाला देऊन त्याचा गैरफायदा आमच्या आईने घेऊन 2 मुलाच्या नावे रजिस्ट्री बक्षीसपत्र कुई रजिस्ट्रार ऑफिसमध्ये करून दिला आणि त्याचा फेरफार 2021 12/11/2021 या दिवशी रजिस्ट्री बक्षीसपत्र करून दिले. त्यानंतर 23/11/21 मासिक मीटिंगच्या दिवशीच कुठलाही जाहीरनामा न लावता त्या दिवशी म्हणजे त्यावेळेस फेरफार घेण्यात आला. त्यावर मी ऑब्जेक्शन घेतला. ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर तो फेरफार कॅन्सल करण्यात आला. त्यावर स्थगितीपत्र ग्रामपंचायतनी काढला. त्यावेळेस VY बांते हे सचिव होते. मी त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी तक्रार दाखल केली. त्यामध्येही चौकशी दरम्यान आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळे माझा कुठंतरी चौकशी अहवाल त्यांनी चुकीचा खोटा नाटा पाठवून त्यांनी निर्णय दिला की घेतलेला फेरफार बरोबर आहे बा. तर त्याच्यानंतर मी कोर्टात गेलो. कोर्टात गेल्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर म्हणजे कोर्टामध्ये 2022ला गेलो आणि आता 2025 मागच्या बॉडीनीच या फेरफारसाठी स्थगिती दिली होती, जैसे थे ठेवा बा. परंतु या नवीन बॉडीनी आर्थिक व्यवहार म्हणा अजून काही चुकीच्या आहे ना हा फेरफार घेतला आणि माझ्यावर अन्याय झाला. मी आणि हा फेरफार घेतेवेळी आशिष आवडे हा उपस्थित नव्हता त्या ठिकाणी. त्याची मी प्रोसिडिंग कॉपी मागितली, त्याच्यामध्ये त्याची अनुपस्थिती आहे आणि तो त्या ठरावाचा सूचक आहे. तर मी म्हणत आहो की हा ठराव खरा कसा समजायचा बा. तद्वतच म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्या ठरावामध्ये लिहिलं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मग न्यायप्रविष्ट असताना तुम्ही एकाएकी ठराव त्याच दिवशीचा अर्ज त्याच दिवशी चा अंमलबजावणी केली. तुमच्या अजेंड्यामध्ये आलेल्या अर्जावर विचार करणे हा तिथं लिहिलेला होता. मग अर्जही त्याच दिवशी आणि फेरफारही त्याच दिवशी न त्याच्यानंतर अंमलबजावणी त्याच दिवशी. हे सगळे खोटे नाटे कामं या ठिकाणी चालतात आणि माझ्या संदर्भात राजकीय द्वेषापोटी म्हणा किंवा अजून षडयंत्रापोटी हा अन्याय माझ्यावर या ग्रामपंचायतनी केला आहे. इथं दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि आमच्या वडिलांच्या घरावर म्हणजे मालमत्ता क्रमांक 157वरती आमचे सगळे वारसाचे नाव दर्ज करण्यात यावे ही आमची मागणी आहे.